आणि एकंदरीत असा आपल्याला वास येतो या ठिकाणी. मग मला हे कळत नाही की ज्या वेळेला एका केंद्राने राज्याच्या प्रशासन शासन असताना मग प्रांत असू दे तहसीलदार असू दे ह्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी आम्ही दाखवून दिलं तर त्या ठिकाणी कानाडोळा करता. म्हणजे इंटेन्शन काय, उद्देश काय तुमचा या ठिकाणी, हा आम्हाला त्या ठिकाणी समजला पाहिजे. आणि जर मग असंच चाललं म्हणून आमदार राजावलेंनी सांगितलं की म्हातारी मिळाल्याचं दुकान आहे पण काळ चोकावे, म्हणून आम्ही आज SCचे कुठल्याही पक्षाचे किंवा कुठल्या एकाच जातीचे आम्ही या ठिकाणी कोणाच्या प्रमुखाच्या कोणा नेतृत्वाखाली मोर्चा नाही तर 59 SC कास्टच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोर्चा काढतोय. आणि म्हणून केंद्रामध्ये राज्यामध्ये असलेलं सरकार हे निश्चितपणे जातीवादी आहे हे सिद्ध होतंय ते ह्या ठिकाणी महेश पाटलाच्या माध्यमातून. आणि दंगली घडल्या पाहिजे कोणत्याही परिस्थितीत असा यांचा प्रयत्न ह्या ठिकाणी दिसून येतोय. म्हणून माझ्या पत्रकार बांधवांना मी फक्त एवढीच विनंती करेन की अशा पद्धतीचं चाललेलं राजकारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. मग असं असताना कुठं केंद्रातल्या सरकारला त्याचं वाईट वाटतं की काय, म्हणून आम्ही मध्यंतरीमध्ये घटना बदलायचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात पण कलम करू अशा पद्धतीचे अनेक आंदोलनं केलीत, अनेक मोर्चे काढले आणि आता त्याला कुठंतरी बगल दिलेले आणि आता वेगळ्या माध्यमातून ते घोषण्याचा प्रयत्न करायला लागलेत. आमचा फक्त एवढाच उद्देश आहे, अशा पद्धतीचे जे दाखले जे दिले जातात त्या अधिकाऱ्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून निलंबन त्यांचं झालं पाहिजे. भविष्यात असे दाखले कोणी काढण्याची धाडस करू नये म्हणून हा 9 तारखेचा भव्य मोर्चा आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.